नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. पुणे शहर चालक भरतीचा हा पेपर नेहमीसारखा साधा सरळ नव्हता, तर हा पेपर बऱ्यापैकी टफ होता. आजच्या या व्हिडिओमध्ये याच कठीण प्रश्नांचे विश्लेषण अगदी सोप्या भाषेत आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 31. एक टाकी ए नळाने 8 तासात भरते, तर बी नळाने 6 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले व 2 तासांनी ए नळ बंद केला तर बी नळाने उरलेली टाकी भरण्यास किती वेळ लागेल? इथं आपल्याला अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय फाइंड करायचं असते बघा. ए नळाने एका तासात किती भरणार आहे टाकी? एका तासात. हे जे पहिलं वाक्य आहे हे इम्पॉर्टंट आहे इथं. एका तासात किती भरणार आहे? 1/8 एवढं ती भरणार आहे टाकी. त्यानंतर बी या नळाने एका तासात 1/6 एवढी भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले म्हणजे काय, आता एका तासात दोन्ही नळ कसे होणार आहेत? 1/8 अधिक 1/6 म्हणजे काय होईल हे बघा. एका तासामधील काम होईल हे 6 आणि हे 8 तिरकस गुणाकार करतोय आपण. 14 गुणिले 6 गुणिले 8 14/48 म्हणजे किती होईल हे? 7/24 आपलं एका तासातील काम होईल. एका तासात एवढी भरणार आहे टाकी. 7 हे असणार आहे वर्क असणार आहे, लक्षात ठेवा वर्क असणार आहे. त्यामध्ये आता 2 तासांनी ए नळ बंद केलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे 2 तास ए आणि बी दोघांनी एकत्र काम केलेलं असणार आहे. 2 तास ए प्लस बी दोघांनी एकत्र काम किती होणार? 2 गुणिले 7/24 7/12 एवढं काम झालेलं असणार आहे आता. तर शिल्लक काम काय असेल? 1 असतं. 1 - 7/12 हे काय असणार? शिल्लक असणार आहे. म्हणजे किती राहिले? 5/12 हे शिल्लक काम झालं. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे असं मी प्रत्येक वेळी ज्यावेळी हा नळ टाकीचा प्रश्न येतो त्यावेळी सांगते मी तुम्हाला. एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे. इफिशियन्सी बरोबर वर्क डिवाइड डेज. इफिशियन्सी म्हणजे क्षमता बरोबर काम भागिले दिवस. तर इथं आपल्याला काम आहे किती वेळात भरेल आपल्याला फाइंड काय करायचं आहे? डेज फाइंड करायचे आहेत. आता किती वेळात भरेल म्हणजे किती तासात भरेल हे फाइंड करायचं आहे. इफिशियन्सी आता ए ज्यावेळी बंद करतोय आपण त्यानंतर फक्त बी काम करणार आहे नळ. त्यामुळे फक्त बीची आपल्याला इफिशियन्सी तर घ्यावी लागणार आहे. वर्क आहे आपल्याकडे किती? शिल्लक काम किती आहे? 5/12 आणि बीची इफिशियन्सी एका तासातली किती आहे? 1/6. आता हेच आपण कसं लिहू शकतोय? 5/12 गुणिले इथं छेदस्थानी आहे तो जाईल अंशस्थानाला आणि 1 राहील छेदस्थानाला. साइन 2 12. 5/2 म्हणजेच काय येईल? हेच काय येईल? आपण रिव्हर्स केलेला आहे हा फॉर्म्युला. इथे कसा केलेला आहे? डे बरोबर वर्क डिवाइड इफिशियन्सी. म्हणजे आता वर्क आहे 5/12, इफिशियन्सी आहे बीची. बी फक्त काम करणार आहे त्यामुळे 1/6. आता हेच आपण सोडवतो इथं त्यामुळे 5/2 म्हणजेच काय? 2.5 तास म्हणजेच 2.5 तास उरलेली टाकी भरण्यास 2.5 तास लागतील. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32. एक जहाज ताशी 30 किलोमीटर वेगाने समुद्रातून जात आहे. त्या समुद्राच्या खोलीचा अंदाज घेण्यासाठी त्यांनी 200 मीटर पर सेकंद वेगाच्या रेडिओ लहरी तळाकडे सोडल्या. ज्यावेळी त्या लहरींचा सिग्नल परत जहाजावर मिळाला तेव्हा जहाज 500 मीटर अंतर पुढे सरकले होते. तर त्या समुद्राची खोली किती? प्रश्न खूप डिफिकल्ट आहे हा, पण मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला समजून सांगण्याचा. बघा, लक्ष द्या व्यवस्थित. इथे काय सांगितलंय? एक जहाज ताशी 30 किलोमीटर वेगाने समुद्रात जात आहे. म्हणजे जहाजाचा वेग दिलेला आहे म्हणजे आपल्याला यू दिलेला आहे. यू दिलेला आहे किती? 30 किलोमीटर प्रति तास. त्या समुद्राच्या खोलीचा अंदाज घ्यायचा आहे कारण आपल्याला खोली काढायची आहे समुद्राची. त्याने 200 मीटर पर सेकंद वेगाच्या रेडिओ लहरी तळाकडे सोडल्या. म्हणजेच व्ही हा काय? प्रवाहाचा वेग आहे समजा असा 200 मीटर पर सेकंद. ज्यावेळी त्या लहरींचा सिग्नल परत जहाजावर मिळाला. समजा आता हे जहाजाचा वेग यू आहे. त्यानंतर हा आहे प्रवाहाचा वेग व्ही. मग ज्यावेळी त्यांनी लहरीचा सिग्नल परत जहाजावर मिळाला त्यावेळी त्या सोडल्या खाली. ओके. आणि
त्यांना परत त्या लहरींचा वेग त्यांना त्या समुद्राच्या काठाला मिळाला. त्यावेळी मात्र त्या 500 मीटर अंतर ते जहाज पुढे सरकले होते. 500 मीटर एवढं अंतर पुढे सरकले होते. तर त्या समुद्राची खोली किती असं विचारले. आता इथे काय दिले बघा, त्यांनी अंतर दिलेलं आहे 500 मीटर बोटीने जहाजाने कव्हर केलेलं अंतर. जहाजाने जे कव्हर केलेलं आहे ते किती दिलेलं आहे? 500 मीटर. आपल्याला इथे स्पीड पण दिलेला आहे त्या जहाजाचा. अंतर आपल्याला जे मीटरमध्ये दिलेलं आहे, त्यामुळं सुरुवातीला काय करूया, जो वेग दिलेला आहे तो आपण मीटर पर सेकंडमध्ये करून घेऊया. 30 गुणुले 518. 518 करतोय आपण ज्यावेळी किलोमीटर प्रति तासचं मीटर पर सेकंडमध्ये कन्व्हर्जन करतोय त्यावेळी. म्हणजेच काय येईल बघायचं. 3 संग 18, 3 10 30, बेत्रिक 6, बेपंचे 10, म्हणजे 25/3 मीटर पर सेकंद याचं काय असणार आहे? वेग असणार आहे. आता आपल्याकडे अंतर आहे त्या जहाजाने कव्हर केलेलं, त्या जहाजाचा वेग आहे. म्हणजे त्या जहाजाने हे 500 मीटर जे अंतर आहे ते किती वेळात पूर्ण केलेलं आहे हे आपल्याला काढता येईल. म्हणजेच काय येईल, वेळ बरोबर 500 मीटर डिवाइड काय होईल त्याचं, हा काय वेग आहे 25/3. म्हणजेच काय आलं, 500 गुणुले 3 भागिले 25. 25 दोन्ही 50, म्हणजे 60 सेकंदात 60 सेकंद लागलाय हे एवढं अंतर कव्हर करण्यासाठी. पण ज्यावेळी हे 60 सेकंद जहाजाला 500 मीटर अंतर ते पूर्ण करत होतं, त्या लहरी ज्या आहेत ना, त्या पूर्ण तळाशी जाऊन वरती आल्या होत्या त्या 60 सेकंदामध्ये. हे वाक्य इथं महत्त्वाचं आहे बघा. किती वेळ लागलेला आहे त्यांना? 60 सेकंद लागलेला आहे त्या रेडिओ लहरींना. रेडिओ लहरीचा वेग किती दिलेला आहे? 200 मीटर पर सेकंद वेग दिलेला आहे रेडिओ लहरींचा. किती आहे? 200 मीटर पर सेकंद. आणि त्या तळाशी जाऊन परत आल्या किती मिनिटात? सेकंदात. तर वेळ दिलेला आहे तो किती असणार आहे? 60 सेकंदात. आता याचा आपल्याला वेग आहे, वेळ आहे, अंतर काढू शकतोय आपण. अंतर काढतोय म्हणजेच काय काढतोय? त्याची खोली काढतोय ना आपण. ती जाऊन खाली आले त्याची खोली काढतोय. म्हणजे खोली बरोबर वेग गुणुले वेळ. खोली म्हणजे अंतर, वेग किती आहे 200 मीटर पर सेकंड, वेळ आहे 60 सेकंड, म्हणजे 12,000 मीटर म्हणजेच 12 किलोमीटर. 12 किलोमीटर त्यांनी अंतर कव्हर केलेलं आहे. म्हणून 12 किलोमीटर आपलं उत्तर असणार नाही. तर काय होईल, हे या पूर्ण त्या तळाशी जाऊन खोली आपण काढणार आहे. म्हणजे एकदाचंच अंतर आपल्याला पाहिजे ना ते. म्हणून आपल्याला काय करावं लागणार, हे 2 वेळा अंतर झालेलं आहे. 2 वेळा अंतर झाल्यामुळे ते 12 किलोमीटर आलेलं आहे. मग एकदाच अंतर आपल्याला खोली म्हणजे काढतोय म्हणजे काय काढतोय आपण? 12/2 होणार आहे. त्यामुळे 6 किलोमीटर एवढं अंतर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे, जी ती खोली असणार आहे. पर्याय क्रमांक आपलं उत्तर असेल 6 किलोमीटर त्या समुद्राची खोली असेल. बघा क्वेश्चन समजतोय काय? नाही समजला तर पुन्हा मी एक्सप्लेन करेन. कमेंट करू शकता, हा प्रश्न पुन्हा घ्या म्हणून. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 33. मनीष व त्याची 3 मुले यांच्या वयांची सरासरी 13 आहे. सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्ष आहे. मुलामध्ये 2-2 वर्षाचे अंतर आहे. तर मनीषचे वय किती? मनीष आणि त्यांची 3 मुले म्हणजे एक्स प्लस वाय प्लस झेड ही त्यांची 3 मुले यांची सरासरी दिलेली आहे. म्हणजे 4 लोक आहेत हे मिळून सरासरी 13, म्हणजे 13 चोक 52 यांची वयांची बेरीज असणार आहे. किती असणार आहे? वयांची बेरीज 52. 13 गुणिले 4 52 वर्ष. आता यामध्ये काय दिले, लहान मुलांचे वय 2 वर्ष आहे आणि मुलामध्ये 2-2 वर्षाचं अंतर आहे. म्हणजे लहान मुलगा 2 वर्षाचा, त्याच्या आधीचा जो मुलगा आहे तो किती? 4 वर्षाचा आणि त्याच्या आधीचा जो मुलगा आहे तो 6 वर्षाचा. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 52 वजा 12. मनीषचं वय किती असणार आहे? 40 वर्ष. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 34. एका गावची लोकसंख्या 3000 असून पुरुष 10% वाढले आणि स्त्रिया 20% वाढल्या, तेव्हा एकूण लोकसंख्या 3500 झाली. तर गावातील स्त्रियांची संख्या किती? आता स्त्रियांची संख्या काय घेऊया बघा, एक्स घेऊया. स्त्रियांची संख्या एक्स घेऊया. पुरुषांची संख्या किती असणार आहे?
पुरुषांची संख्या काय घेऊ शकतो आपण? 3000 वजा x पुरुषांची संख्या घेऊ शकतोय. आता पुरुष किती वाढलेले आहेत? 10% वाढलेले आहेत, म्हणून 3000 वजा x गुणिले 110 भागिले 100. स्त्रिया किती वाढलेल्या आहेत? 20% म्हणून x गुणिले 120 भागिले 100 बरोबर. लोकसंख्या नवीन किती आहे? 3500. आता यांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे बघा इथं. तर हे 100 आपल्याला कॅन्सल करायचे आहेत, त्यामुळे 1.10 आपण लिहिलेलं आहे त्याच्याऐवजी प्लस 1.20 लिहिलेलं आहे. 100 कॅन्सल करायचं आहे म्हणून x 3500 झालं आहे. आता हे सॉल्व्ह केलेलं आहे आपण. हे 1.20 प्लस 1.20 मायनस 1.10 किती होणार आहे? वजाबाकी होणार आहे यांची. किती होणार? 0.10 0.10 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणून प्लस 0.10 आलेलं आहे. आता इथे काय होईल बघा, 3000 गुणिले 1.10 3000 गुणिले 1.10. सुरुवातीला काय करूया? पॉईंट कन्सिडर करायचा नाही. किती शून्य आहेत? 1 2 3 4 शून्य आहेत. 1 2 3 4 आणि 11 आणि 3 33 बरोबर. आता पॉईंट किती आहेत? नंतर 2 घरे आहेत म्हणून आपण काय दिलं? पॉईंट नंतर 2 शून्य असणार आहेत. आता उत्तर काय आलं? 3000 आणि पॉईंट नंतर ज्या 2 शून्य असणार आहेत त्याला व्हॅल्यू नसणार आहे. नसते व्हॅल्यू. पॉईंट नंतर जे शून्य असतात त्याला व्हॅल्यू नसते, म्हणून उत्तर काय आलं आपलं? 3300. 3300. आता हेच काय करूया? 3500 वजा 3300 उत्तर काय येईल? 200. हे काय असणार आहे? 0.10x. मग एक्सची व्हॅल्यू काय असणार आहे? 200 भागिले 0.10. आता हा पॉईंट आपल्याला काढायचा आहे. वरती 2 शून्य वाढवावे लागतील आपल्याला, म्हणजेच काय येणार आहे? डिवाइड 10 होईल. आता हे शून्य गेलं. एक्स काय आलं? 2000. म्हणजे 2000 स्त्रियाची संख्या आहे 2000. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35. एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात, तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त लागतात. जर कबीर आणि अक्षय दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करत असतील, तर अक्षय आणि सत्यमला ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता यामध्ये कॉमन कोण आहे? कबीरला अक्षयपेक्षा आणि सत्यमला अक्षयपेक्षा. म्हणजे अक्षयला आपण एक्स घेऊया. अक्षयला किती दिवस लागतील काम करायला? एक काम पूर्ण करायला 1/x घेऊया. नंतर कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस जास्त, म्हणजे कबीरला किती घेऊया? x प्लस 10 घेऊया. आणि सत्यमला अक्षयपेक्षा 15 जास्त. सत्यमला अक्षयपेक्षा 15 जास्त. कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात, म्हणजे इथं वजा 10 आहे. वजा 10 आहे. सत्यमला 15 दिवस जास्त लागतात. आता इथं काय सांगितलंय? कबीर आणि अक्षय दोघे मिळून 12 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजेच आपण कसं लिहू शकतोय? 1/x प्लस 1/x मायनस 10 बरोबर 1/12 लिहू शकतोय. 12 दिवस लागतात दोघांना ते काम पूर्ण करण्यासाठी. तिरकस गुणाकार करूया. x मायनस 10 प्लस x डिवाइड एक्स स्क्वेअर मायनस 10x बरोबर 1/12. पुन्हा तिरकस गुणाकार करतोय इथं आपण. x प्लस x काय होईल? 2x मायनस 10 डिवाइड एक्स स्क्वेअर मायनस 10x इज इक्वल टू 1/12. आता इथे तिरकस गुणाकार करूया. 24x मायनस 120 बरोबर एक्स स्क्वेअर मायनस 10x. आता हे एक्स स्क्वेअर मायनस 10x मायनस 24x प्लस 120 काय इक्वेशन होईल? एक्स स्क्वेअर मायनस 34x प्लस 120. आता 120चे आपल्याला असे अवयव पाडायचे. बेरीज, त्या अवयवांची बेरीज किती आली पाहिजे? 34. म्हणजेच काय होईल? 30 गुणिले 4 120 होईल. 30 गुणिले 4 120 होईल. आता मधल्या संख्येचं जे चिन्ह असतं इथे किती असणार आहे? प्लस 20 आहे. मधल्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनस आहे. ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि इथं आपल्याला काय? प्लस पाहिजे, म्हणून मायनस मायनस प्लस होईल, म्हणून इथं मायनस. आता ह्या व्हॅल्यू पुट करूया याच्यामध्ये. एक्स स्क्वेअर मायनस 30x मायनस 4x प्लस 120. आता यांचं काय करूया? 2 पार्ट करायचे आणि x कॉमन काढलं. x मायनस 30 आलं कंसामध्ये, वजा x वजा 4 कॉमन निघलेला आहे तर, आणि आत करणार x मायनस 30. जो इथं असतो तोच इथं रिपीट होतो नेहमी. त्यानंतर याचं उत्तर काय आलं? एक्स मायनस 4 बरोबर 0 आणि एक्स मायनस 30 बरोबर 0. एक्सची व्हॅल्यू आली 4, एक्सची व्हॅल्यू आली 30. आता या दोन्हीपैकी एक्स म्हणजे काय? अक्षयचं आहे ना. अक्षयला किती दिवस लागणार आहेत ते आहे, बरोबर.
या दोन्हीपैकी कोणता येतोय ते कसं बघणार आपण? कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी लागतात. अक्षयला जर 4 लागतील, तर कबीरला 10 दिवस कमी म्हणजे हे 4 होऊ शकणार नाही. त्यामुळे काय होणार 30. अक्षयला अक्षयला 30 दिवस लागतील. कबीरला अक्षयपेक्षा 10 दिवस कमी म्हणजे 20 दिवस. त्यानंतर सत्यमला अक्षयपेक्षा 15 दिवस जास्त. सत्यमला किती? 45. आता इथे फाइंड काय करायचंय बघा आपल्याला. अक्षय आणि सत्यम हे काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? आता अक्षय आणि सत्यम म्हणजे कसं लिहू शकतोय आपण? 30 गुणिले 45. 30 अधिक 45. आता यांचं किती होईल? 30 गुणिले 45 भागिले 75. 45 5 एके 5, 5 5 25, 15 दोन्ही 30. 18 दिवस आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर असेल. 18 दिवस सत्यमला आणि अक्षयला ते काम पूर्ण करण्यासाठी 18 दिवस लागतील. अंक 36. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 6 आणि 72 आहे. जर दोन संख्यांचे गुणोत्तर 3:4 असेल तर त्या दोन संख्यांमधील लहान संख्या कोणती? याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. दोन संख्यांचा गुणाकार. खूप वेळा प्रश्न आपण हा सोडवलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार बरोबर त्यांचा मसावी गुणिले त्यांचा लसावी. त्यांचं गुणोत्तर दिले. दोन संख्यांचा गुणाकार 3x 4x लिहू शकतो आपण. मसावी आहे 6, लसावी आहे 72. यावरून x² ची व्हॅल्यू काढूया. x ची व्हॅल्यू काढूया. 6 × 72 डिवाइड 3 × 4 काय होईल? 12. साइन दोन्ही 12. x² बरोबर 36 म्हणजे x काय आलं? 6 आलं. आपल्याला काय फाइंड करायचं? त्या दोन करायचं. लहान संख्या कोणती असणार आहे? 3x म्हणजे 3 गुणिले 6 18 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल 18. प्रश्न क्रमांक 37. जर दोन संख्यांची बेरीज 22 असेल आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 404 असेल तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती? काय सांगितलं याने? दोन संख्यांची बेरीज आहे 22. पहिली संख्या घेतली x, दुसरी घेतली y. संख्यांची बेरीज आहे 22 आणि त्यांच्या वर्गांची बेरीज किती आहे? x² + y² बरोबर 404 आहे. बरोबर. आपण यावरून x आणि y या संख्यांचा गुणाकार किती होणार आहे ते फाइंड करायचं आहे. मग x + y बरोबर 22 म्हणजे y बरोबर 22 वजा x असं लिहू शकतोय आपण. y ची व्हॅल्यू काय लिहायची इथं? 22 वजा x. आता ती पुट करूया त्यामध्ये. इक्वेशन नंबर 2 मध्ये ही व्हॅल्यू पुट करूया. x² + 22 वजा x² बरोबर 404. आता x². आता हे a मायनस बीचा वर्ग हा फॉर्म्युला वापरायचा आहे. a² - 2ab + b² हा फॉर्म्युला वापरायचा आहे. इथं a काय असणार आहे? a असणार आहे 22 आणि b असणार आहे x. म्हणजेच काय येईल? 22चा वर्ग 484 वजा 2 गुणिले 22 गुणिले x प्लस x². काय येईल बघा? 484 वजा 44x प्लस x². तर ही व्हॅल्यू सगळी इथं पुट करूया. 484 वजा 44x प्लस x² बरोबर 404. आता हे x² काय होईल? 2x² होईल. मायनस 44x प्लस 484 हा इथे घेतला वजा 404. इकडे हे अधिक आहे, इकडे आल्यानंतर वजा होणार. वजा बरोबर 0. 2x² मायनस 44x वजाबाकी होईल या दोघांची. किती होणार आहे उत्तर? 484 वजा 404 80. 2 गुणिले 80 किती होईल? 160. आता 160 चे असे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. 2 गुणिले 80 160. 160 चे असे अवयव पाडायचे आहेत की त्यांची बेरीज आली पाहिजे 44. काय येतील अवयव? 44, 40 आणि 4. 4 चौक 16 म्हणजे 160 येईल यांचा गुणाकार आणि यांची बेरीज किती येईल? 44 येईल. आता साइन कशी ठेवायची बघा. चिन्ह असतं. इथलं जे चिन्ह असते मधल्या संख्येचं तो मोठ्याला देतोय आपण. मोठ्या संख्येला देतो. मोठी संख्या कोणती आहे? 40 आणि 4 मध्ये मोठी संख्या 40 आहे. म्हणून वजा चिन्ह 40ला दिलं. आता इथं प्लस मिळवायचं आहे आपल्याला. जर इथं प्लस घेतलं तर इथं काय होईल? मायनस होईल. म्हणून काय करायचं इथं? मायनस. आपल्याला 160 चे अवयव काय मिळालेत? 40 आणि 4 हे दोन अवयव मिळाले. पुट करूया या इक्वेशनमध्ये. 2x² - 40x - 4x + 80 = 0.
आता यामध्ये कॉमन 2 पार्ट करायचे. आता यामध्ये कॉमन भाग काय येतोय बघा, 2 आणि x कॉमन येईल. आत शिल्लक काय राहील, x मायनस 20 राहील, बरोबर. 20 इंटू 2x काय होईल, 40x येईल. आता जो इथं आहे तो इथं सेम लिहायचा. त्यानंतर इथे काय येणार, 4 येणार. म्हणजे आता हे बरोबर होतं काय, 4x 4 इंटू 20 80 इज इक्वल टू 0. म्हणजे x मायनस 20 आणि 2x मायनस 4 या दोन व्हॅल्यू आल्या. म्हणजे एक्सची व्हॅल्यू काय आली 20 आणि 2x 4, x काय येईल 2 येईल. म्हणजे 4 डिवाइड 2 होईल, x बरोबर 2 येईल. आता x बरोबर 20 आल्या, x बरोबर 2 आला, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती असं विचारलंय. x आपण 20 घेतलं तर y किती येणार आहे, 2 येणार आहे, बरोबर. आणि x जर आपण 2 घेतलं तर y किती येणार आहे, 20 येणार आहे. आता या दोन संख्यांचा गुणाकार किती येणार आहे दोन्ही वेळी, 40च येणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल 40. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल 40. प्रश्न क्रमांक 38, x बरोबर 3.42 स्क्वेअर मायनस 2 इंटू 3.42 इंटू 1.22 प्लस 1.22 चा स्क्वेअर. आता हा एक फॉर्म्युलाच आहे ॲक्च्युली. ए मायनस बीचा स्क्वेअर बरोबर काय येतो, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. इथं ए काय आहे 3.42 आणि बी आहे 1.22. चेक करू शकताय तुम्ही. तर आता हा आपल्याला त्याने इथे दिलेला आहे. ए स्क्वेअर म्हणजे 3.42 स्क्वेअर मायनस 2 इंटू 3.42 इंटू 1.22 प्लस बी स्क्वेअर म्हणजे 1.22चा स्क्वेअर. आता आपण काय लिहू शकतोय मग याचं उत्तर, 3.42 या फॉर्मॅटमध्ये आपल्याला उत्तर आले पाहिजे. 3.42 मायनस 1.22चा स्क्वेअर. आता याचं उत्तर काय येईल, 2.2चा स्क्वेअर. आता 22चा वर्ग काय येईल, 484 आणि स्क्वेअर आहे त्यामुळे घर येणार पॉईंट नंतर. 4.84 उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 39, 5m डिवाइड 5 इज इक्वल टू 5/4 या समीकरणातील m ची किंमत काढा. आता 5m डिवाइड 5 बरोबर 5/4. तर डिवाइड 5 म्हणजेच काय, 5/1 असणार आहे. तर 5m मायनस 1 करतोय आपण ज्यावेळी a/m डिवाइड a/n असेल त्यावेळी a/m मायनस n होतं. म्हणजे 5/m मायनस 1 होईल 5/4. आता बेस समान आहेत त्यामुळे घातांक इक्वल करायचे. m किती येईल, 4 + 1 5. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. क्रमांक 40, एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात राहुल याची 5 डावातील सरासरी धावसंख्या 97 आहे. कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल असा प्रश्न आहे. तर टोटल किती असणार आहे, 5 डाव आहेत आणि 97 सरासरी धावसंख्या आहे. म्हणजे एकूण किती त्याचे धावा असणार आहेत, 485 एकूण धावा असणार आहेत. आता कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, म्हणजे 82 घेऊया. 82 पेक्षा कमी नाही, पण असं सांगितलंय का 82 पेक्षा जास्त आहे, 82 पेक्षा कमी नाही. म्हणजे 5 डावांपैकी 4 जर 82 आपण घेतले, कोणत्याही डावात त्याची धावसंख्या 82 पेक्षा कमी नाही, तर कुठल्याही एका डावात जास्तीत जास्त धावसंख्या किती असू शकेल. म्हणजे आता इथं जे असणार आहे ते आपलं आन्सर असणार आहे आणि ती 82 पेक्षा मोठी असणार आहे. सर्वात जास्त त्या धावा असणार आहेत. आता यांचं मल्टिप्लिकेशन किती येईल, 82 गुणिले 4 328 आणि टोटलमधून 485 वजा 328 करतोय आपण. उत्तर किती येईल आपलं, 157. या धावा काय असणार आहेत, जास्तीत जास्त धावा असणार आहेत. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. क्रमांक 41, 19.2 भागिले 4.8 गुणिले 4.04 प्लस 3.84 बरोबर किती. आता इथं आपण बॉडमास रूल वापरतोय. बॉडमास रूल, ब्रॅकेट इथं नाही आहे, ऑफ नाही आहे, इथं आहे डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन आणि ॲडिशन आहे. आता हा सिक्वेन्स आपण सोडवताना वापरायचा आहे. पहिला काय होणार, डिव्हिजन होणार. म्हणजे 19.2 डिवाइड 4.8 4 आलेला आहे. 4.04 प्लस 3.84. आता 4 इंटू डिव्हिजन नंतर काय मल्टिप्लिकेशन, 4 इंटू 4.04 प्लस 3.84.
आता 4 चोक 16, 4 चोक 16, 16.16 येईल आणि अधिक 3.8 येईल. 16.16 अधिक 3.8 आहे हे. याचं उत्तर येईल 20. पर्याय क्रमांक 20 आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक ए. 43, 29, 36, 43, 50 या संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर सिंपल सिरीजचा प्रश्न आहे हा. 29 अधिक 7 36, 36 अधिक 7 43, 43 अधिक 7 50, 50 अधिक 7 57 उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या भरती करणाऱ्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या जिल्ह्याच्या पेपर विश्लेषणामध्ये. तोपर्यंत सराव करत राहा, अभ्यास करत राहा. थँक्यू.